मला वाटतं तो व्हिडिओ जो मी पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक पेजवर तो अतिशय स्वयंस्पष्ट असा व्हिडिओ आहे। त्यामध्ये हाफकिन शाखा जी पीडब्ल्यूडी ची आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातला एक अभियंता, शाखा अभियंता सरळ सरळ एलओसी साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय। आता एलओसीचा अर्थ आहे लेटर ऑफ क्रेडिट, म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय। हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेताना दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो एलओसीचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्या समोर आणीनच। आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्या समोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतात ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे, 2% तुम्हाला मी नंतर सांगेन। पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का, तर नाही, याच्या आधीही होतोय। पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कंत्राटदारांनी सांगितलं। म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो। त्यांनी मला असं सांगितलं की पहिले कामाची एक फिक्स अमाऊंट असायची, समजा काय 1 कोटीचं काम असेल त्याचे काय 5%, 10%, 12% जे काय ते फिक्स असायचे सगळे। आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं पीडब्ल्यूडीचे त्याचे पैसे वेगळे। इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे।